गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाइम आपण हाफ ॲडर आणि फुल ॲडर शिकलो. त्याचे ब्लॉक डायग्राम बघितले, लॉजिक डायग्राम बघितले, SOP इक्वेशन बघितले आणि ट्रूथ टेबल बघितले. ओके, आता आपल्याला बघायचं आहे बायनरी ॲडर. तर ब्लॉक डायग्राम ऑफ बायनरी ॲडरची बघून घ्या. याच्यामध्ये किती, आता हा जो आहे इट इज अ 4 बिट बायनरी ॲडर आहे. ओके, तर याच्यामध्ये बघूया डायग्राम. तर याच्यामध्ये काय असतं, एक हाफ ॲडर वापरलेलं असतं आणि 3 फुल ॲडर. तर बघूयात आता आपण काय घेतले, 4 बिट बायनरी ॲडर घेतले. तर 4 बिटमध्ये पहिलं बीट घेतले सपोज A0 A1 A2 A3 आणि नंतर दुसऱ्या बीटसाठी नंबर घेतले B0 B1 B2 B3. ओके, तर ते आपण काय केलं, जे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये ते ड्रॉ केलं आणि नंतर बघा पहिला जो हाफ ॲडर आहे तर त्याला A0 आणि B0चे बीट दिले. तर ते आपण एक व्हॅल्यू दिली आहे त्याला. तर ते बघा A0ला म्हणजे A0 A1 A2 A3ला दिले खालून वर आहे, म्हणजे कोणते दिले 1 1 0 1. ओके, म्हणजे वाचताना आपण कसं वाचणार 1 0 1 1, म्हणजे हा अगोदर MSB वाचतो ना आणि नंतर LSB, राईट. तर वरचे ज्या 4 आपल्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत ते म्हणजे A3 टू A म्हणजे A0 A1 म्हणजे LSB टू MSB असं आहे. म्हणजे वरून खाली जर येत असेल तर ते MSB टू LSB येणार, म्हणजे A3 A2 A1 A0. ओके, आणि खालच्या ज्या लाईन आहेत ते आहे B3 B2 B1 B0. ओके, तर हा पॅडरला आपण काय A0 आणि B0 कनेक्ट केला. नंतर हा पॅडरचे दोन आउटपुट कोणते असतील, एक असणार सम 0 दॅट इज S0 आणि कॅरी 0 C0, राईट. मग ते काय केलं, जो पहिला हा पॅडरचा जो कॅरी आउटपुट आहे तो ॲज अ इनपुट म्हणून पहिल्या फुल ॲडरचा ॲज अ इनपुट म्हणून काय दिलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. पहिल्या हा ॲडरचा जो कॅरी आउट आहे तो ॲज अ इनपुट, कोणाचा इनपुट म्हणून फुल ॲडरचा, म्हणजे त्याच्या नेक्स्ट कनेक्ट केलेला आहे तो फुल ॲडरचा एक इनपुट. म्हणजे कशा फुल ॲडरला 3 इनपुट असतात ना. मग आणि तो दुसरे 2 इनपुट कोणकोणते घेतलेले आहे, A1 आणि B1 आणि हा C0, राईट. हे झाले 3 इनपुट. मग याचे जे फुल ॲडरचा जो आउटपुट आहे, म्हणजे पहिला हाफ ॲडर, दुसरा फुल ॲडर, मग त्याचं जे आउटपुट असणार आहे तो सम असणार आहे S1 आणि कॅरी असणार आहे C1. आणि याचा जो कॅरी आउट आहे दॅट इज C1, तो कशाला, ते दुसरा फुल ॲडर जो आहे तर त्याला दिलेला आहे. मग त्याचं जे इनपुट असणार आहे ते कोणते, A2 B2 आणि C1, राईट. आणि याचं आउटपुट जे असणार आहे सेकंड फुल ॲडरचं ते असणार आहे म्हणजे सम म्हणजे S2 सम 2 आणि नंतर कॅरी 2. आणि हा जो कॅरी 2 आउटपुट आहे फुल ॲडरचा तो आहे नेक्स्ट जो फुल ॲडर आहे त्याच्या इनपुटला दिलेला आहे. आणि त्याचे दुसरे 2 इनपुट आहे A3 आणि B3. आणि याचा जो फायनल आउटपुट असणार आहे तो असणार आहे S3 आणि तो C3 म्हणजे कॅरी आउट, आणि तो असणार आहे फायनल S4 सम. ओके, तर असं आहे, म्हणजे तो C3 फायनल कॅरी आणि तो नंतर आपल्याला तो ॲज अ रिझल्टमध्ये लिहिता येतो, राईट. तर आता याचं डिस्क्रिप्शन बघूयात. आता आपण काय, द 2 4 बिट नंबर ॲडिशन can be performed by connecting 1 half adder and 3 full adder as illustrated in figure. म्हणजे आता हे जेव्हा डायग्रामनुसार दिलेल्यानुसार कसं आहे याचं फंक्शनिंग होतं. याच्यामध्ये किती, एक हाफ ॲडर आणि 3 फुल ॲडर, 4 बीट जर असेल तर. ओके, जर 5 बीट असेल तर कसं करणार, 4 फुल ॲडर 1 हाफ ॲडर असं. ओके, 5 असेल तर 1 हाफ ॲडर आणि 4 फुल ॲडर. 6 असेल तर 1 हाफ ॲडर 5 फुल ॲडर असं. ओके, असं आहे, अगदी सिम्पल आहे. तर याच्यामध्ये बघूया. आता याच्यामध्ये काय आहे, आपण नंबर घेतला आहे सपोज कन्सिडर, म्हणजे A0 A1 A2 A3 आणि B0 B1 B2 B3. तर याच्यामध्ये म्हणजे आता नंबर आपण MSB टू LSB घेतो, म्हणजे 1 0 1 1, म्हणजे A3ची व्हॅल्यू आहे 1, A2ची व्हॅल्यू आहे 0, A1ची व्हॅल्यू आहे 1 आणि
झिरोची व्हॅल्यू आहे 1 आणि तसंच B3 B2 B1 आणि B0. मग याची व्हॅल्यू काय आहे, मग ती घेऊया आपण MSB टू LSB. म्हणजे A3ची आहे B3ची आहे 0, B2ची आहे 1, B1ची आहे 1 आणि B0ची आहे 1. मग A0 आणि B0चं ॲडिशन करायचं. मग काय आहे ते 1 1 1 + 1 0 विथ कॅरी 1. आणि हा जो कॅरी आहे तो हा पॅडरचा कॅरी तो ॲज अ नेक्स्ट जे फुल ॲडर आहे पहिला फुल ॲडर तर त्याच्या इनपुटला जाईल, राईट. म्हणून आपण इथं 3 बिट म्हणजे इथं बघा आता जे नोट्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला बघा जिथं आपण नंबर दिलेत ना 1011 त्याच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे आपल्याला कळून जाईल. म्हणजे A0 B0 जर केलं तर आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळतं सम S0 आणि कॅरी S0. मग कॅरी S0 नेक्स्ट जो बिट आहे म्हणजे नेक्स्ट जो ॲडिशन आहे त्याच्यात ॲड होतं. म्हणजे काय फुल ॲडरची डेफिनेशन माहिती आहे. फुल ॲडर इज अ लॉजिक सर्किट विच कॅन ॲड 3 बायनरी बिट ॲट अ टाईम. इट कॅन ऑल्सो ॲड कॅरी जनरेटेड फ्रॉम अर्लियर बिट ॲडिशन. म्हणजे कॅरी जी जनरेट झाली आहे तर त्याच्यानुसार ते काय करतं, ते अर्लियर बिट ॲडिशनची कॅरी ते ॲड करतं. ओके. म्हणजे A1 B1 आणि C0 याचं ॲडिशन केलं तर आपल्याला येतं सम S1 आणि त्याचा जो कॅरी असणार आहे तो C1. नंतर मग तो C1 कॅरी कशात ॲड होतो, A2 आणि B2 मध्ये A2 + B2 + C1 म्हणजे नेक्स्ट फुल ॲडरला. आणि मग तुम्हाला का रिझल्ट मिळतो S2 आणि C2 कॅरी कशात ॲड होतो पुन्हा नेक्स्ट बीटमध्ये. तो कोणता आहे A3 आणि A3 B3 आणि C2. आणि मग तुम्हाला रिझल्ट सम मिळतं S3 आणि कॅरी आउटपुट कॅरी काय C3. मग तो C3 आता पुढे बीट नाही आहे म्हणून तो आपण ॲज अ सम म्हणून घेतो. मग पुढं रिझल्टमध्ये काय येणार तो ॲज अ S4 म्हणून कन्सिडर केला जातो. ओके. असं आहे. म्हणजे बघूया आता नंबर 1 + 1 0 विथ कॅरी 1. नंतर 1 + 1 + 1 दॅट इज 1 विथ कॅरी 1. मग 0 + 1 1 1 + 1 कॅरी आलेला. मग 0 विथ कॅरी 1 आणि 1 + 0 + 1 दॅट इज 0 विथ कॅरी 1 आणि तो कॅरी आहे सम. तुमचा ॲन्सर काय येणार, जर तुम्ही नंबर घेतला 1011 + 0 1 1 1 तर तुमचा ॲन्सर येतं तो येतो 10010. ओके. असं आहे हा बायनरी ॲडरची ब्लॉक डायग्राम. आता डिटेलमध्ये पुन्हा आपल्याला दुसरी एक डायग्राम आहे जी तुम्हाला सोपी वाटली ती बघा, दुसऱ्या नोट्समध्ये आहे, ते आपण नेक्स्ट टाईम बघूया. म्हणजे आता हे जे कंट्रोल इन्व्हर्टर बघितलं त्याच्यानंतर लगेच बघूया, चालेल. ठीक आहे. तर XOR आता XOR इन्व्हर्टर काय भानगड आहे ते बघूया. तर आता याच्यामध्ये बघू, कन्सिडर अँड XOR गेट इफ इट्स one input is kept high, the other input is made variable, then it works as a inverter. म्हणजे काय होतं, जर XOR गेटचं एक इनपुट जर आपण हाय ठेवलं आणि दुसऱ्या इनपुटला व्हेरिएबल ठेवलं म्हणजे 0 दिलं किंवा 1 दिलं तर ॲज अ काय म्हणून इन्व्हर्टर म्हणून काम करतो. आता याच्यामध्ये बघू, कन्सिडर A = 0. आता याच्यामध्ये बघूया, आता डायग्राममध्ये बघूया आपण एक XOR गेट घेतला आहे. याच्यामध्ये 2 इनपुट घेतले A आणि B. तर पहिला जो आता लेफ्ट हँड साईडची डायग्राम आहे फक्त एक जो XOR गेट वापरून बनवलेलं आहे ते बघा, राईट. तर याच्यामध्ये B = 1 म्हणजे B म्हणजे जो इनपुट आहे तो केप्ट हाय केलेला आहे. आणि जर Aची व्हॅल्यू आपण 0 ठेवली मग काय होईल 0 × 1 म्हणजे XORचं आउटपुट. वेन इनपुट्स आर डिफरंट आउटपुट इज 1. मग तुम्हाला काय मिळतं 0 1चं आउटपुट मिळतं 0. 0 1चं आउटपुट काय मिळतं 1. म्हणजेच काय आपण दिलं होतं Aची व्हॅल्यू 0 तर आपल्याला मिळतं 1 म्हणजे ते कॉम्प्लिमेंटेड आउटपुट मिळतं, राईट. आणि जर Aची व्हॅल्यू 1 ठेवली आणि Bचं ऑलरेडी 1 आहे मग 1 × 1 मग 1 XOR 1 काय येतं दॅट इज 0 येतं. म्हणजे काय Aची व्हॅल्यू जर 1 ठेवली Bची व्हॅल्यू मग 1 ठेवली म्हणजे ती ऑलरेडी 1 आहे हाय ठेवलेली मग आपल्याला आउटपुट मिळतं काय कॉम्प्लिमेंटेड आउटपुट म्हणजे Aचा काय मिळतं 0 मिळतं. म्हणजेच काय हे ॲज अ इन्व्हर्टर म्हणून काम करतं. तर आता आपण काय बघूया की आपण 4 जे XOR गेट आहे ते आपण कॉमन त्याचे जे इनपुट आहे एक ते इनपुट सगळे कॉमन केले, त्याला हाय इनपुट दिलं. ओके. हाय इनपुट दिलं. नंतर A B C D हे इनपुट घेतले दुसरे
तर हे केल्यानंतर काय होतं बघूयात आता. कन्सिडर ए इज इक्वल टू 0 देन वाय इज इक्वल टू 1 अँड वेन ए इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 0 ॲज शोन इन फिगर. जी पहिली लेफ्ट हँड साईडची फिगर आहे ती त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला बघा. आता बघूया ॲज शोन इन फिगर 4 XOR gate can be used to find one's complement of the input ABCD by making a common high input. आता हे जे आपण एक ॲज अ इन्व्हर्टर म्हणून काम करतो काय XOR गेट किंवा जेव्हा एक इनपुट आपण हाय ठेवलं तर. आणि याच्यानंतर जर 4 आपण 4 XOR गेट वापरले आणि त्याचं जे एक इनपुट आहे ते कॉमन करून त्याला हाय इनपुट दिलं तर ते ॲज अ म्हणजे काय म्हणून वन्स कॉम्प्लिमेंट सर्किट म्हणून काम करतं. ते कसं बघूया तिथं. 4 घेतले आपण त्याचं एक इनपुट काय केलं कॉमन करून त्याला हाय दिलं आणि दुसरे इनपुट दिले आपण ABCD राईट. तर ABCD असे इनपुट दिले आणि मग आता बघूया जर आपण एला जर म्हणजे नंबर दिला सपोज म्हणजे ABCDला सपोज 1 1 1 1 दिला. ABCD काय दिलं 1 1 1 1 म्हणजे आपल्याला बघूयात मग काय मिळतं. आणि आपण एक जे त्याचं कॉमन केलेलं जे लाईन आहे त्याला जर हाय सिग्नल दिलं म्हणजे लॉजिक 1 दिलं तर काय होतं XOR गेटचं जेव्हा 1 1 इनपुट असतं तेव्हा आउटपुट काय येतं 0 येतं. मग सगळे जे हे XOR गेट आहेत मग त्याचं आउटपुट काय मिळतं तुम्हाला मिळतं 0 म्हणजे त्याचं आउटपुट येतं A बार, नंतर दुसऱ्याचं येतं B बार, तिसऱ्याचं C बार आणि चौथं येतं D बार म्हणजे LSBकडनं MSBकडे जातं म्हणजे लेफ्ट हँड साईडकडनं राईट हँड साईडकडनं लेफ्ट हँड साईडकडे जाताना. ओके. आणि जर आपण इनपुट जर 0 0 0 0 दिलं तर तुम्हाला काय मिळतं. आणि आपण एक कॉमन केलेला जो इनपुट आहे तो जर हाय ठेवला तर 0 × 1 XOR म्हणजे 0 XOR 1 दॅट इज येतं 1. मग 0 XOR 1 ते येतं 1 1 1 म्हणजे जर तुम्ही 0 0 दिला 0 0 0 0 दिला तर आउटपुट 1 1 1 1 येतं राईट. म्हणजे ॲज अ काय म्हणून काम करतं हे ॲज अ इन्व्हर्टर म्हणून काम करतं. तर याला एक नाव दिलेलं याला बोलतात XOR इन्व्हर्टर म्हणजे XOR कंट्रोल्ड इन्व्हर्टर बोलतात. काय बोलतात कंट्रोल्ड इन्व्हर्टर. आणि हे कशासाठी वापरले जातं म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंटसाठी वापरलं जातं ॲज अ वन्स कॉम्प्लिमेंटेड सर्किट राईट. तर बघूया आता याच्यामध्ये नोट दॅट व्हेन द कॉमन सिग्नल इज लो टू दिस सर्किट देन द XOR सर्किट आउटपुट डज नॉट चेंज इट इज ABCD ओनली. जर आपण काय केलं जे सर्किट घेतलं आहे आपण 4 XOR गेटचं जर कॉमन जे इनपुट आहे ते जर 0 दिलं आणि तुम्ही जे काय केलं इनपुट जर 0 0 0 दिलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळतं जे तुम्ही इनपुट दिलेलं आहे ते तुम्हाला तसंच इनपुट मिळतं म्हणजे 0 0 0 0 मिळतं. आणि नंतर जर तुम्ही लो ठेवला कॉमन इनपुट आणि इथं 1 1 दिलं तर तुम्हाला 1 1च मिळतं म्हणजे जे ABCD जे दिलं ते तुम्हाला आउटपुट मिळतं किंवा जेव्हा त्याचे कॉमन इनपुट जर 0 लॉजिक 0 कनेक्ट केलेला असेल लॉजिक लोला कनेक्ट केलेला असेल. ओके. म्हणजे नंतर काय द कॉमन लाईन कॅन बी यूज ॲज अ कंट्रोल म्हणजेच काय करतं जी कॉमन लाईन आहे ना ॲज अ कंट्रोल म्हणून वापरलं जातं म्हणून याला कंट्रोल इन्व्हर्टर बोलतात. ओके. काय द कॉमन लाईन कॅन बी यूज ॲज अ कंट्रोल सो दॅट व्हेन द लाईन इज लो इट सेंड्स ABCD अँड व्हेन इट इज हाय इट सेंड्स A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट अँड D कॉम्प्लिमेंट त्याचं कॉम्प्लिमेंटेड आउटपुट मिळतं आपल्याला. ओके. असं आहे हा कंट्रोल इन्व्हर्टर. तर आता आपण काय बघूया की ॲडर सबट्रॅक्टर सर्किट बघूया 4 बिट ॲडर सबट्रॅक्टर सर्किट राईट. तर हे पण सिलेबसला आहे हे पण लक्षात ठेवा. तर बघूया आता हे कळलं का तुम्हाला कंट्रोल इन्व्हर्टर जर विचारलं चुकून तर हे लक्षात राहू दे. ओके. आता बघितलं बायनरी ॲडर त्याची ब्लॉक डायग्राम आणि नंतर XOR कंट्रोल इन्व्हर्टर. आता बघूया की ॲडर आणि सबट्रॅक्टर. तर याच्यामध्ये म्हणजे ॲडर / सबट्रॅक्टर ॲडर सबट्रॅक्टर कसं काम करतं बघूयात आता आपण. तर डायग्राममध्ये बघा की याच्यामध्ये काय केलेलं आपण 4 फुल ॲडर घेतलेलं आहे
4 फुल ॲडरचं म्हणजे काय केलं नंतर त्याचे जे एक इनपुट आहे एक जे इनपुट आहे फुल ॲडरचं म्हणजे A0 A1 A2 A3 A4 A3 A0 A1 A2 A3 हे काय केलेलं एक इनपुट दिलं XOR गेटला आणि नंतर B0 B1 B2 आणि B3 जे आहे ते काय केलं आहे ते इनपुट दिलं आहे XOR गेटला एका इनपुटला आणि प्रत्येक याचे एक म्हणजे 4 XOR गेट घेतले त्याच्या एका इनपुटला दिलं आहे आणि नंतर जे दुसरे इनपुट आहे XOR गेटचं ते सगळे एक इनपुट काय केले कॉमन केलं आणि ते कॉमन करून त्याला हा एक सबट्रॅक्ट सिग्नल दिलं आणि तिथूनच एक कॉमन काय जे पहिला फुल ॲडर आहे तर पहिल्या फुल ॲडरच्या एका इनपुटला म्हणजे जे कॅरी इन देत असतो ना कारण फुल ॲडरला किती इनपुट असतात 3 इनपुट म्हणून तो ॲज अ सबट्रॅक्टरचा पुन्हा एक हे दिलेला आहे कारण तिथं एक जर हाफ ॲडर जर वापरला आपण तर तो कॉमन करायची गरज नाही आहे राईट डायरेक्टली ऑपरेट होतं पण फुल ॲडर केल्यामुळे ते आपल्याला कॉमन केलेल्या लाईनमधून ते द्यावं लागतं ओके मग काय केलं की एक कॉमन केलेलं XOR गेटचे इनपुट आणि दुसरं बी कनेक्ट केलेलं म्हणजे B0 B1 B2 B3 हे इनपुट कनेक्ट केलेले दोन आणि नंतर त्याच्या थ्रू काय केलं तो म्हणजे जो फुल ॲडर आहे त्याच्या दुसरा इनपुट म्हणून दिलेलं आहे थ्रू XOR गेट म्हणजे काय असणार ते XOR गेट म्हणजे XOR गेट थ्रू पहिलं A0 A1 डायरेक्टली दिलेलं आहे आणि दुसरा थ्रू XOR गेट दिलेला आहे म्हणजे सबट्रॅक्ट सिग्नल हाय करून नंतर B0 B1 B2 B3 थ्रू XOR गेट दिलेलं ओके आणि मग आणि त्याचे जे पहिला जो फुल ॲडर आहे त्याचं जो आउटपुट आहे तो असणार आहे S0 आणि तो कॅरी 0 असणार आहे तो दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला जाईल नंतर त्याचं आउटपुट असणार आहे S1 आणि C1 आणि ती C1 कॅरी तिसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला जाईल मग त्याचे 3 इनपुट कोणते असणार आहे म्हणजे A2 B2 आणि तो कोणतं C1 राईट असं असणार आहे आणि नंतर सो ऑन असं करायचं आणि नंतर नेक्स्ट तो जो आहे थोडक्यात आपण त्याला C2 ते कन्सिडर करू मग फुल ॲडरचं एक A2 B2 आणि त्याचं कॅरी येणार कॅरी 2 आणि नंतर काय सम 2 मग तो कॅरी 2 A3 आणि B3 हे नेक्स्ट फ्लिपफ्लॉपला चे इनपुट असतील आणि त्याचे आउटपुट फायनल असणार आहे S3 आणि त्याचं कॅरी 3 C3 आणि ॲज तो C4 म्हणून कन्सिडर करूया ओके तो जो लास्ट टाईमचा जो सर्किट आहे ना तो ॲडर बायनरी ॲडर तो फक्त बायनरी ॲडर आहे आणि हा काय बायनरी ॲडर म्हणून पण काम करतो आणि सबट्रॅक्टर म्हणून पण काम करतो ते कसं आपण बघूयात आता ही डायग्राम बघितल्यानंतर बघूया लेटस connect a circuit with XOR gate to perform addition as well as subtraction by using a common hardware म्हणजे ॲज अ ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणून काम करतं कॉमन हार्डवेअर वापरून फिगर शोज अ 2's कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन बाय युजिंग XOR इन्व्हर्टर म्हणजे 2's कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन हे सर्किट करतं XOR इन्व्हर्टर सर्किट बाय युजिंग कंट्रोल सिग्नल सब म्हणजे काय करतं 2's कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन वापरून त्याच्यामध्ये XOR इन्व्हर्टर वापरलेला आहे आणि एक कंट्रोल सिग्नल वापरलेलं आहे कॉमन केलेलं म्हणजे काय त्याला नाव दिलं आहे SUB ओके चालेल नंतर बघूयात आपण काय आहे की हां आता आपल्याला बघायचं आहे की नेक्स्टमध्ये काय आहे नेक्स्ट पॉईंट तर ह्या सर्किटमध्ये आहे व्हेन SUB इज इक्वल टू 1 जेव्हा सबट्रॅक्ट कंट्रोल सिग्नल जर 0 असेल व्हेन SUB इज इक्वल टू 0 द सर्किट परफॉर्म्स बायनरी ॲडिशन ओके SUB जर काय केलं आता आपण मगाशी बघितलं त्याच्यासाठी शिकणं गरजेचं होतं काय XOR इन्व्हर्टर कंट्रोल इन्व्हर्टर त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण ते बघितल्यानंतर जर SOP कंट्रोल सिग्नल जर 0 असेल तर आपल्याला काय द सर्किट परफॉर्म बायनरी ॲडिशन जसं आहे तसं हे केलं जातं आणि नंतर बाय युज्युअल मेथड म्हणजे A0 A1 A2 A3 प्लस B0 B1 B2 B3 असं ॲड होतं
and the XOR circuit send data विदाउट एनी चेंज. म्हणजे जसा इनपुट आहे जसं आता इकडं लक्ष द्या. SUB जर आपण 0 ठेवला राईट आणि मगाशी सारखा जर डेटा ठेवला आपण काय 1011 आणि 0111 असं जर ठेवला तर आता XORचं आउटपुट बघा जेव्हा हाय हे असतं कसं येतं. SUB जर आपण 0 ठेवला तर इथं काय केलं आपण नंतर हे A0 आणि B0 जर 1 1 असेल तर B0 आणि तो 1 आणि 0 1 XOR 0 म्हणजे काय येतं 1च येतं म्हणजे 1 1 जे इनपुट दिलं आहे ते आणि मग त्याचं आउटपुट काय येणार 0 विथ कॅरी 1. जसं आपण लास्ट टाईमचा रिझल्ट बघितला अगदी तसं येतं. क्लिअर. आणि जे सबला सिग्नल दिला आहे तोच आपण सी इन म्हणजे पहिला जो फुल ॲडर आहे त्याच्या कॅरी इनला जाईल. क्लिअर. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आहे SUB इज इक्वल टू 1 म्हणजे कंट्रोल सिग्नल जर SUB इज इक्वल टू 1 ठेवलं मग काय होतं बघा. द सर्किट परफॉर्म सबट्रॅक्शन बाय 2's कॉम्प्लिमेंट मेथड. म्हणजे सर्किट काय म्हणून काम करतं ॲज अ सबट्रॅक्शन बाय युजिंग 2's कॉम्प्लिमेंट मेथड. म्हणजे कसं ॲज शोन इन फिगर म्हणजे त्या फिगरनुसार म्हणजे XOR सर्किट जनरेट 2's कॉम्प्लिमेंट ऑफ B0 B1 B2 B3 म्हणजे 2's कॉम्प्लिमेंट जनरेट करतं. अँड परफॉर्म सबट्रॅक्शन म्हणजे आता हे जे सर्किट आहे म्हणजे रेफर द सर्किट द XOR सर्किट विल पास द 1's कॉम्प्लिमेंट ऑफ B0 B1 B2 B3 and 1 is added to the first full adder when SUB high. ओके. म्हणजे ॲज अ 2's कॉम्प्लिमेंट म्हणून कसं काम करतं जर SUB सिग्नल आपण जर 1 ठेवला हाय राईट म्हणजे आणि नंबर ठेवला आपण ॲज इट इज मग काय होतं तर ते 1's कॉम्प्लिमेंट देतं राईट XOR गेट आणि XOR गेट 1's कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर ते फुल ॲडरच्या एका इनपुटला दिला आणि ते ऑलरेडी A0 A1 A2 हे दुसरा इनपुट आणि नंतर जो सबट्रॅक्टचा जो कंट्रोल सिग्नल दिला तो डायरेक्ट आपण कॅरी इनला दिला आहे. म्हणजे काय तो ॲड होतो कुठं फुल ॲडरमध्ये. म्हणजेच काय 1's कॉम्प्लिमेंट प्लस 1 LSBला ॲड केलं राईट. म्हणजेच काय मिळतं आपल्याला 2's कॉम्प्लिमेंट मिळतं आणि 2's कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय ते ॲज अ सबट्रॅक्शन म्हणजे जेव्हा सबट्रॅक्शन असतं तेव्हा 2's कॉम्प्लिमेंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. ओके. म्हणजे ते सबट्रॅक्शन होतं 2's कॉम्प्लिमेंट. कळलं एवढं. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बुलियन अल्जेब्रा तर ऑलरेडी बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया पुन्हा की काय बायनरी ॲडर दुसऱ्या नोट्समध्ये बायनरी ॲडर पॅरिटीचे टेस्टर वगैरे काय ते. ओके ठीक आहे. ओके देन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तर ठीक आहे. एवढं कळलं का. तर कोणाला काही कन्फ्यूज होत असेल क्युरी असेल तर विचारा. आता याच्यामध्ये काय करा तुम्ही एक एक्झाम्पल घ्या आणि वर्कआउट करून बघा. जो लास्ट टाईमचा एक्झाम्पल घेतला होता ना आपण A0 A1 A2 A3 वाला म्हणजे 1011 आणि 0111 वाला ॲड केलेला सेम एक्झाम्पल गेलं तर आणि ॲडर सबट्रॅक्टर सर्किट परफॉर्म करता येतं. तेव्हा फक्त कंट्रोल सिग्नल चेंज करायचं. SUB 0 घ्यायचं घेऊन बघायचं आणि SUB 1 घेतल्यानंतर काय होतं ते बघायचं. ओके ओके देन स्टॉप करूयात आपण.